भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा. मित्रांनो, आज आपल्याला आहे ना संवाद करायचा आहे आणि मी जे बोलतो ते आमचं झालेलं असतं तेच मी बोलतो आणि काय होऊ शकतं याच्यावर आपल्याला चर्चा करायची. आपण महाराष्ट्र गोसेवा आयोगाची जेव्हा स्थापना केली, आज 3 वर्ष जुलैमध्ये त्याला पूर्ण होतो. या 3 वर्षामध्ये काही चांगली पावलं ही महाराष्ट्र गोसेवा आयोगाने नक्की उचलली. त्याच्यातलं सगळ्यात मोठं जर काही पाऊल उचललेलं असेल तर ते भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जिनी गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. भारतामध्ये महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जे देशी गायीसाठी 50 रुपये प्रतिदिन अनुदान देत आहे. आज त्याची जेवढ्या गोशाळा आहेत आमच्या 986 गोशाळा या आम्हाला रजिस्टर झालेल्या आहेत. त्याच्यापैकी 600 गोशाळा या अनुदानाला पात्र झालेल्या आहेत आणि त्या 600 गोशाळांचं मिळून 132 कोटी रुपये अनुदान हे आपल्याला महाराष्ट्र गोसेवा आयोगातून देता आलं. जेव्हा आमचे गोरक्षक गाय आणि गोवंश वाचवायला बाहेर पडतात, गोवंश वाचवतात आणि ते गोवंश जेव्हा ठेवायला गोशाळेत जातात तेव्हा अनेक अडचणी येतात. म्हणजे वाचवायला अडचण, ठेवायला अडचण आणि पालन पोषण करायलाही अडचण. त्यामुळं आम्ही प्रत्येक तालुक्यातल्या एक गोशाळाला 25 लाख रुपयाचं अनुदान देऊन त्याला शेड बांधायला दिलं की तुम्ही गोवंश घ्या. कारण आपण जर गोवंश नाकारला तर मग त्यांनी कुठं सोडायचा तो. म्हणजे चॅलेंज दोन्हीकडे बघा. त्या समोर आज फिगर मांडणार आहे. आज 18,41,000 महाराष्ट्रामध्ये. आज आयोग झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी इम्प्लिमेंट केल्यानंतर आणि देवेंद्रजींनी 2015 मध्येच गो हत्याबंदी कायदा आणलेला आहे, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं. पोलीस लोक सिरियस नव्हती, कलेक्टर सिरियस नव्हते, कमिशनर सिरियस नव्हते, पशुसंवर्धन सिरियस नव्हतं, कुठलंच डिपार्टमेंट त्या दृष्टीने त्याला बघत नव्हतं. पण आज 21 मेला ईदच्या 6 दिवस आधी जो GR त्यांनी काढला आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी, त्या GR नंतर मात्र कसायांचे धाबे दणाणले. आज आता गोवंशाला त्यांनी जर हात लावला तर खूप कठीण परिस्थिती महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर येईल. कारण की आधी कायदा असा होता की ते गुन्हे करायचे आणि जामिनीवर बाहेर जायचे, गुन्हे करायचे, दुसऱ्याला कोणाला तरी समोर करायचे. बरेच गुन्हे गोरक्षकांवरच व्हायचे. या सगळ्यातून आता आपण बऱ्यापैकी सगळा कायदा आणलेला आहे. मे मध्ये म्हणजे आता मागच्या महिन्याच बोलतोय, मकोका लावायचा कायदा आणला महाराज आपण. याला संघटित गुन्हेगारीमध्ये घेऊन टाकलंय आपण. आणि जर त्यांनी असं काही केलं तर पहिले त्याची तडीपारी होते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मकोका कायदा लागतो. 12 जिल्हे करून हा 13वा जिल्हा आम्ही सोलापूरमध्ये आलेलो आहोत. आज या राज्यमाता गोमाता संवाद यात्रेच्या निमित्ताने सर्वजण आज उपस्थित आहात. आपल्या एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की ही सभा नाहीये. मी जे थोडं लवकर उरकायला सांगितलं
कारण मला तो कार्यक्रम सत्कार मला याच्यात वेळ घालायचा नाहीये. कदाचित थोडस कटू वाटेल, पण मी एक संकल्प खूप म्हणजे जेव्हापासून महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा अध्यक्ष झालो तेव्हापासून एक संकल्प घेतलाय. कारण मी खूप 500च्या वर गोशाळा फिरलोय महाराष्ट्रातल्या, स्वतः अनेक गोरक्षकांना भेटलोय. महेशजींना आठवत असेल, आम्ही गोरक्षकांची मीटिंग सोलापूरला सुद्धा घेतली होती, पुण्यात सुद्धा घेतली, 100 वकिलांची मीटिंग सुद्धा मी घेतली. आणि एक गोष्ट लक्षात आली की आपण काही संकल्प स्वतः सुरू करायला पाहिजे. त्या दृष्टीने माझ्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये आता हार, बुके आणि शॉल या अजिबात नसतात. त्याचं कारण असं की मी सगळ्यांना सांगतो की तुम्ही गोमय प्रोडक्ट देऊन त्यांचा सत्कार करा. मी तुम्हाला एक घड्याळ दाखवतो. ही बघा, ही घड्याळ गोमय घड्याळ आहे. ही जेवढे आपण बुके आणि याच्यावर खर्च करतो, ही घड्याळ त्याच किमतीत आपल्याला मिळू शकते. आपण सगळ्यांचा सत्कार त्या घड्याळाने करणार आहोत. आता ते तिथे ठेवलेलं गोमय गणपती बघा. आपण जर हे सुरू केलं सगळ्यांनी, तर सगळ्या गोशाळेची निश्चितपणे परिस्थिती खूप वेगळ्या लेवलला जाईल. अनेक कार्यक्रम रोज होतात. आज ही संवाद यात्रा सोलापूरमध्ये आली आणि मला खूप अतिशय आनंद झाला. जयदीप जानकर ग्रुप, जे कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार, जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK, 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता जे कन्स्ट्रक्शन, जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.